मित्रांनो नमस्कार. बुकस्ट्रकच्या मराठी पॉडकास्टमध्ये आज आपण ऐकूया पुनर्जन्माचं सत्य या विषयीची माहिती. वाचक स्वर पिंगळा. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात त्याबद्दल नक्की कमेंट करा. ऐकूया पुनर्जन्माचं सत्य. पुनर्जन्म ही एक अशी दृश्य किंवा धार्मिक संकल्पना आहे ज्यानुसार आत्मा शरीर मरणानंतर दुसऱ्या शरीरात एक नवीन जीवन सुरू करू शकतो. ही संकल्पना हिंदू धर्माची एक मुख्य संकल्पना आहे. बौद्ध धर्माच्या दुसऱ्या जन्माच्या संकल्पनेलाही पुनर्जन्म असंच म्हटलं जातं आणि पायथागोरस, प्लॅटो, सॉक्रेटिस यांच्यासारख्या ऐतिहासिक व्यक्तीसुद्धा ह्या विचारांशी सहमत होत्या. ही अध्यात्म, ब्रह्मविद्या किंवा एकांकारासारख्या कित्येक जुन्या आणि आधुनिक धर्माचा सुद्धा भाग आहे आणि पूर्व आशिया, सायबेरिया, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या कित्येक जागी अस्तित्वात असलेल्या जातींचा अविभाज्य भाग आहे. तथापि व्यक्ती पुनर्जन्म घेऊ शकतो हे यहुदी, ईसाई, इस्लामचे अब्राह्मिक धर्म मानणारे गट पुनर्जन्माला मान्यता देतात. ह्या गटांमध्ये कब्बाल कैदर द्रुज आणि रोझी क्रुशनचे ऐतिहासिक आणि समकालीन शिष्य सामील आहेत. गेल्या काही दशकात कित्येक युरोप आणि अमेरिकेतील लोकांनी सुद्धा पुनर्जन्म या संकल्पनेत रस दाखवला आहे. समकालीन चित्रपट, पुस्तकं आणि लोकप्रिय गाण्यांमध्ये सुद्धा कित्येक वेळा पुनर्जन्माचा उल्लेख केला जातो. पॅलिंजेनोसिस हा पुन्हा जन्म घेणे ह्या अर्थाचा ग्रीक शब्द आहे. पाली, संस्कृत यांसारख्या पारंपरिक भाषांमध्ये मात्र रिबर्थ, ट्रान्समायग्रेशन किंवा रिइन्कार्नेशन यांसारख्या शब्दाशी जुळणारा कोणताही शब्द नाही. मृत्यू, जन्म आणि पुनर्जन्माच्या शक्य पद्धतीची प्रक्रिया कर्मानं चालते, जिला संस्कार म्हणतात. आणि ज्या दशेमध्ये व्यक्ती जन्म घेते त्याला आपण जन्म किंवा जती म्हणतो. देव सुद्धा मरून पुन्हा पुन्हा जन्म घेतात. इथे पुनर्जन्म हा शब्द पूर्णपणे लागू होत नाही. तरी सुद्धा हिंदू देवतांनी पुनर्जन्म घेतलेला आहेच. विष्णू ही देवता त्याच्या अवतारांसाठी प्रसिद्ध आहेच. कित्येक ईसाई लोक येशूला अलौकिक अवतार मानतात. काही पैगंबर पुन्हा जन्म घेतील असे कित्येक ईसाई आणि मुस्लिम लोक मानतात. हे जग नष्ट होण्यापूर्वी येशू जन्म घेईल असे काही ईसाई लोक मानतात. पण हे त्या गोष्टीला पुनर्जन्म म्हणत नाहीत. पुनर्जन्माच्या ह्या विचारांचं मूळ अजून अस्पष्ट आहे. भारताच्या दृश्य परंपरांमध्ये, सिंधू आधारांमध्ये ह्या विषयांवर चर्चा केलेली दिसून येते. ग्रीक सुद्धा सॉक्रेटिसच्या वेळेपूर्वी पुनर्जन्माच्या मुद्द्यावर चर्चा करीत असत आणि त्यांच्या वेळेचे सेल्टिक द्यूत देखील पुनर्जन्माचे धडे शिकवत असत. पुनर्जन्माशी निगडित विचारांनी कित्येक क्षेत्रात स्वतंत्र रूप घेतले असेल किंवा सांस्कृतिक संपर्काच्या माध्यमातून जगभर पसरले असतील. सांस्कृतिक संपर्काचे समर्थन करणारे सेल्टिक ग्रीक आणि वैदिक विचारसरणी आणि धर्मात संबंध शोधत आहेत आणि काही जण तर हेही मानतात की प्रोटो इंडो युरोपीय धर्मात सुद्धा पुनर्जन्मावर विश्वास ठेवला जात होता. 19व्या शतकापर्यंत पुनर्जन्माच्या संकल्पनेवर वाद घालण्यासाठी भारतीय ग्रंथांचा वापर करत असत. 20व्या शतकाच्या आरंभात मानसशास्त्राच्या अगदी सुरुवातीच्या अभ्यासाचा भाग पुनर्जन्म होता. खास करून विल्यम जेम्स याच्या प्रभावाने, ज्यांनी मनाचं दर्शन, तुलनात्मक धर्म, धार्मिक अनुभवांनी मानसशास्त्र, अनुभवांच्या प्रकृतीच्या विचारांना सर्वांसमोर मांडलं,
ह्यावेळी पुनर्जन्माच्या संकल्पनेच्या लोकप्रियतेला थिओसॉफिकल सोसायटीच्या व्यवस्थित आणि सुलभ अशा भारतातील संकल्पनेच्या अभ्यासानं आणि द गोल्डन डॉन यांसारख्या समित्यांच्या प्रभावानं प्रोत्साहन मिळालं. ॲनी बेझंट, W.B. यीट्स आणि D.O. फॉर्च्यून यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी ह्या विषयाला पूर्वेकडील संस्कृतीपेक्षा पश्चिमेकडील संस्कृतीचा एक अविभाज्य अंग बनवलं आहे. 1924 पर्यंत हा विषय मुलांच्या पुस्तकातील एक थट्टेचा विषय बनला. व्हर्जिनिया विश्वविद्यालयाचे मानसशास्त्रज्ञ इयन स्टीव्हन्सन यांनी, ज्यांना आपला मागचा जन्म आठवतो अशा अनेक छोट्या मुलांची पडताळणी केली. त्यांनी 40 वर्षात जवळजवळ 2500 अशा बाबींची पडताळणी करून 20 केसेस सजेस्टिव्ह ऑफ रिइन्कार्नेशन आणि रिइन्कार्नेशन अँड बायोलॉजी इंटरसेक्ट सारखी 12 पुस्तकं छापली. स्टीव्हन्सन यांनी अत्यंत व्यवस्थितपणे प्रत्येक मुलाने सांगितलेली गोष्ट लिहून काढली आणि नंतर ज्या व्यक्तीची मुलानं ओळख दिली त्या व्यक्तीला शोधून मुलानं सांगितलेल्या आठवणी मृत व्यक्तीच्या जीवनातील तथ्यांशी जुळवून पाहिल्या. रिइन्कार्नेशन अँड बायोलॉजीमध्ये त्यांनी जन्मखुणा आणि दोषांचा मृत व्यक्तीच्या जखमांशी ताळमेळ घातला आणि शवपरीक्षणाचे फोटो आणि मेडिकल रेकॉर्ड यांच्या माध्यमातून त्यांचं समर्थन केलं. जिम बी टकर, अँटोनिया मिल्स, सतवंत पसरीचा, गॉडविन सम्सने आणि ॲलेंडर हेराल्डसन इत्यादी लोक रिइन्कार्नेशन शोधात सहभागी झाले होते. पॉल एडवर्ड सारख्या शंकाखोर व्यक्तींनी ह्या सर्व गोष्टींचं विश्लेषण केलं आणि त्यांना असत्य मानलं. पुढे ते असंही म्हणाले की पुनर्जन्माचा पुरावा म्हणजे माणसाची आपली भीती आणि विचारांनी निर्माण झालेल्या आठवणी आहेत आणि ह्या निवडक विचारांचा परिणाम म्हणूनच त्याला ठोस पुरावा असं मानता येणार नाही. मागील काही दशकांपासून पश्चिमेकडील बऱ्याच लोकांनी पुनर्जन्माविषयी रुची दाखवली आहे. द रिइन्कार्नेशन ऑफ पीटर ब्राउन, डेड अगेन, कुंजन, फ्लूक वोट, ड्रीम्स मी बिकम, द ममी, बर्थ चान्स आदी सारख्या लोकप्रिय आणि समकालीन लोकांच्या पुस्तकावर आधारित चित्रपट आणि कित्येक लोकप्रिय गाणी पुनर्जन्मावर आधारित आहेत. शंकेखोर कार्ल सगन यांनी दलाई लामांना विचारलं की जर त्यांच्या धर्माच्या एका मौल्यवान सिद्धांताला, पुनर्जन्माला, विज्ञानानं नाकारलं तर ते काय करतील. दलाई लामा उत्तरले, जर विज्ञानानं पुनर्जन्माला नाकारलं तर तिबेट बुद्ध मार्गातील पुनर्जन्म नाकारेल, परंतु पुनर्जन्म नाकारणं खूपच कठीण असेल. इयन स्टीव्हन्सन यांनी सांगितलंय की ईसाई धर्म आणि इस्लामला सोडून बाकी सर्व प्रमुख धर्माचे लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. हिंदू विचारधारेच्या व्यक्ती एका जीवानं अनेक जन्म घेण्याच्या प्रक्रियेची कित्येक कारणं सांगतात. पहिलं कारण असं की आपल्या कर्माची फळं भोगण्यासाठी, म्हणजे दुसरा जन्म घेण्याचं हे सगळ्यात प्रमुख कारण सांगितलं जातं. आणि चांगल्या कर्माची फळं म्हणून माणसाला स्वर्ग मिळतो, राजस कर्माचं फळ म्हणून मृत्यूलोकाची प्राप्ती होते आणि तामस कर्माचं फळ म्हणून पाताळात जावं लागतं. दुसरं कारण म्हणजे आपल्या इच्छापूर्तीसाठी. जेव्हा व्यक्ती भोग आणि विलासाचा शौकीन होतो तेव्हा त्याचा आनंद घेण्यासाठी त्याची वासना तीव्र होते. ती आपली लालसा पूर्ण करण्यासाठी जीवाला नवीन शरीर घेण्यासाठी उद्युक्त करते. तिसरं कारण म्हटलं जातं की आपली अर्धी राहिलेली साधना पूर्ण करण्यासाठी जीव पुनर्जन्म घेतो. जेव्हा एखादा व्यक्ती मोहापासून सुटण्यासाठी आध्यात्मिक प्रयत्न करत असतो आणि ते मिळवण्याआधीच त्याला मृत्यू आला तर तो जीव आपली साधना पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. चौथं कारण म्हटलं जातं आपल्यावर तयार झालेलं कर्ज उतरवण्यासाठी माणूस पुनर्जन्म घेऊ शकतो. जेव्हा एखाद्या जीवाचं दुसऱ्यावर कर्ज असेल तर ते कर्ज फेडण्यासाठी त्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो. तेव्हा तो जीव एक नातेवाईक, मित्र किंवा शत्रू बनून जन्म घेऊ शकतो. कोणत्या तरी महान दिलेल्या शापाचा त्रास सहन करण्यासाठी सुद्धा माणूस पुनर्जन्म घेऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीचं घोर पाप एखाद्या देवाच्या किंवा ऋषींच्या प्रकोपाला आमंत्रित करू शकतं. त्याचं फळ म्हणजे जीवाला आणखी एक जन्म घ्यावा लागतो, जो जन्म मनुष्य रूपातच असेलच असं नाही, मोक्ष प्राप्तीसाठी सुद्धा पुनर्जन्म घेऊ शकतो.
देव किंवा कोणत्याही गुरुच्या कृपेनं जीवाला नवीन शरीर मिळतं, ज्यामुळे तो मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो. ही सर्व आहेत हिंदू धर्मानुसार दिलेली पुनर्जन्माची कारणं. कित्येक चित्रपट पुनर्जन्माच्या आधारे बनवले गेले आहेत. 1955 सालचा मधुमती ह्या विषयावरील सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक आहे. 2010 मध्ये तयार झालेला थाई चित्रपट अंकल बूमनी हू कॅन रिकॉल हिज पास्ट लाईफ या चित्रपटाला 2010च्या कान्स फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळाला होता. जॉन कॅरिगेज गान सो मेनी लाईव्स ला पुनर्जन्माचं प्रेमाचं गाणं म्हटलं जातं. ही एक अशा पात्राची कहाणी आहे जे अळीपासून मधमाशी आणि शेवटी चिंपांझीचं रूप घेते. 1974 साली सत्यजित रे यांनी निर्देशित केलेला चित्रपट सोनार किल्लामध्ये मुकुलच्या पात्राचा पुनर्जन्म झाला आणि हाच कथेचा मुख्य आधार होता. पास्ट लाईफ रिग्रेशन एक असं टेक्निक आहे ज्यात संमोहनाच्या सहाय्यानं चिकित्सक पुनर्जन्म किंवा मागील जन्माच्या आठवणी ताज्या करतात, परंतु काही लोक त्याला कल्पना किंवा भास मानतात. पास्ट लाईफ रिग्रेशन अनेकदा एका अलौकिक अनुभवासाठी किंवा मनोविज्ञानासाठी केलं जातं. कित्येक चिकित्सक पुनर्जन्माच्या धारणेच्या गोष्टी करतात, परंतु धार्मिक परंपरा पुनर्जन्माचं समर्थन करतात. त्यामागील जन्माच्या आठवणी दबल्या गेलेल्या कोणत्याही गोष्टी करत नाहीत. पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये व्यक्तीकडून संमोहित अवस्थेत कित्येक प्रश्नांची उत्तरं मागितली जातात, म्हणजे त्याच्या मागील जीवनाची ओळख आणि घटनांची माहिती समजते. संमोहित करून विचारलेल्या प्रश्नांच्या वापरात कित्येकदा व्यक्तींच्या आठवणी भ्रमित होऊ शकतात. आठवणींचा स्रोत अर्धचेतना स्मृती किंवा चर्चा आहे, ज्यात मागील घटना आठवल्यानं जास्त अनुभव आणि ज्ञान आणि कल्पना संमोहकाच्या उपाय आणि मार्गदर्शनाचं योगदान असतात. एकदा का ह्या आठवणी तयार झाल्या की त्या व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या वास्तविक घटनांपासून वेगळं करणं कठीण असतं. पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये सांगितलेल्या घटनांची तपासणी केल्यानंतर ऐतिहासिक त्रुटी सापडतात, ज्या सहजपणे सामान्य माणसाला सुद्धा समजू शकतात. ज्या व्यक्तींनी पास्ट लाईफ रिग्रेशन केलेलं आहे त्यांच्या आठवणीच्या रचनेत पुनर्जन्मावर विश्वास आणि संमोहकाचे सल्ले ही दोन महत्त्वपूर्ण कारणं असतात. आता ऐकूया पुनर्जन्माची एक सत्यकथा. 18 जानेवारी 1902 मध्ये मथुरेच्या रहिवासी चतुर्भुजाच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव ठेवलं होतं लुगडी. जेव्हा लुगडी 10 वर्षाची झाली तेव्हा तिचं लग्न जवळच्याच दुकानदार असलेल्या केदारनाथ चौबेंशी करून दिलं गेलं होतं. हे केदारनाथ यांचं दुसरं लग्न होतं, कारण त्यांची पहिली पत्नी मरण पावली होती. केदारनाथ यांची मथुरेत आणि हरिद्वारमध्ये कपड्यांची दुकानं होती. लुगडी फारच धार्मिक होती आणि खूप कमी वयात कित्येक धार्मिक स्थळांना जाऊन आली होती. अशाच एका तीर्थक्षेत्राला गेलेली असताना तिच्या पायाला मार लागला, ज्याचा इलाज प्रथम मथुरा आणि नंतर आग्र्यामध्ये केला गेला. जेव्हा लुगडी पहिल्यांदा गरोदर राहिली तेव्हा ऑपरेशन नंतर सुद्धा तिचं बालक मृत जन्माला आलं. दुसऱ्या खेपेच्या वेळी तिचा चिंतित पती तिला आग्र्याच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेला, जिथे तिने ऑपरेशन नंतरच 25 सप्टेंबर 1925 ला एका मुलाला जन्म दिला. परंतु 9 दिवसांनंतर म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी लुगडीची परिस्थिती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. लुगडीच्या मृत्यूनंतर 1 वर्ष 10 महिने आणि 7 दिवसांनंतर 11 डिसेंबर 1926 ला दिल्लीच्या चिरावाल्या मोहल्ल्याच्या बाबू रंग बहादूर याच्या घरी एका मुलीचा जन्म झाला, जिचं नाव त्यांनी शांती देवी ठेवलं. ती सर्वसामान्य मुलींसारखीच होती, पण 4 वर्षांची होईपर्यंत ती जास्त बोलू शकत नव्हती. पण जेव्हा तिनं बोलायला सुरुवात केली तेव्हा ती वेगळीच मुलगी होती. ती आपला पती आणि बाळाच्या गोष्टी करत होती. तिनं सांगितलं की तिचे पती मथुरेत आहेत आणि जिथं त्यांचं कपड्यांचं दुकान आहे आणि त्यांचा एक मुलगा आहे. ती स्वतःला चौबेईन म्हणू लागली होती. आई वडिलांनी ही बालकल्पना आहे असं समजून दुर्लक्ष केलं, पण त्यांना नंतर चिंता वाटू लागली जेव्हा तिनं पुन्हा पुन्हा आपल्या पतीबरोबरच्या मथुरेच्या जीवनाबाबत बोलायला सुरुवात केली. काही वेळा जेवणाच्या वेळेस ती म्हणायची की मी मथुरेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिठाई खात असे. तिनं आपल्या पतीच्या 3 निशाण्या सांगितल्या होत्या की तो गोरा होता, त्याच्या डाव्या काखेत मोठा मस्सा होता आणि तो चष्मा घालत असे. तिनं हेही सांगितलं की तिच्या पतीचं दुकान द्वारकाधीश मंदिराच्या समोर होतं. ह्या वेळेस शांतीदेवी 6 वर्षाची झाली होती आणि तिचे आई वडील तिच्या गप्पांनी हैराण झाले होते. मुलीनं आपल्या मृत्यूची सविस्तर माहिती सगळ्यांना दिली होती.
त्यांनी ही गोष्ट त्यांच्या चिकित्सकाला सांगितली तेव्हा ते हैराण झाले. एवढ्या छोट्या मुलीला ह्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती कसं? अशा तऱ्हेनं हे रहस्य अजूनच गहिरं झालं. जसजसा काळ उलटला ती आपल्या आई वडिलांना मथुरेला चलण्याविषयी विनंती करत राहिली, पण जवळजवळ 8 ते 9 वर्षांपर्यंत तिनं आपल्या पतीचं नाव सांगितलं नाही, कारण भारतात बायका आपल्या पतीचं नाव घेत नाहीत. जर कुणी विचारलं तर ती लाजून सांगत असे की मला तिथे घेऊन चला, मी त्यांना ओळखीन. एक दिवस दिल्लीच्या शाळेत शिक्षक असलेले नातेवाईक बाबू बिश्चंद शांतीला म्हणाले की जर तिनं पतीचं नाव सांगितलं तर ते तिला मथुरेला घेऊन जातील. ह्या प्रलोभनाला बळी पडून तिनं त्यांच्या कानात पंडित केदारनाथ चौबे हे नाव सांगितलं. बिश्चंद यांनी सांगितलं की ते चौकशी करून मथुरेला जायची तयारी करतील. त्यांनी पंडित केदारनाथ चौबेंना पत्र लिहिलं आणि त्यांना दिल्लीला यायला सांगितलं. केदारनाथांना सर्व गोष्टींची खात्री करून सल्ला दिला गेला की त्यांचा दिल्लीत राहणारा नातेवाईक पंडित कांजीमल शांतीला अगोदर भेटेल. कांजीमल यांच्यासोबत एक बैठक बोलवली गेली, ज्यात शांतीदेवींनी आपल्या पतीचा भाऊ म्हणून कांजीमल यांना ओळख दिली. तिनं आपल्या पतीच्या घराची आणि जिथे तिने आपले पैसे गाडून ठेवले होते त्याची सिद्ध माहिती सांगितली. तिने हे सुद्धा सांगितलं की तिला मथुरेला घेऊन गेले तर ती स्वतः रेल्वे स्टेशन पासून घरी एकटी जाऊ शकते. कांजीमल यांच्या सांगण्यानुसार केदारनाथ 12 नोव्हेंबर 1935 रोजी लुगडीचा मुलगा नवनीत लाल आणि त्यांची आत्ताची पत्नी ह्यांच्यासोबत दिल्लीला आले. शांतीनं सहजपणे आपल्या पतीला ओळखलं आणि आपल्या आईला म्हणाली, मी म्हटलं होतं ना माझे पती गोरे आहेत आणि त्यांच्या गालावर एक मस्सा आहे. तिनं आपल्या आईला पतीची आवडीची भाजी बनवायला सांगितली. नंतर केदारनाथ यांनी जास्त प्रश्न विचारल्यावर तिनं आपल्या मथुरेच्या घरात असलेल्या विहिरीचा उल्लेख केला, जिथे ती रोज आंघोळ करत असे. तिनं आपल्या मुलाला देखील सहजपणे ओळखलं. खरं तर ती त्याला खूपच लहान असताना सोडून गेली होती. वादा करून सुद्धा तुम्ही दुसरं लग्न का केलं, असा प्रश्न तिनं आपल्या पतीला विचारला. केदारनाथ गेल्यानंतर शांतीदेवी खूपच उदास झाली आणि मथुरेला जायचा हट्ट करू लागली. गांधीजींद्वारे गठीत समिती तिला घेऊन मथुरेला पोचली, जिथं तिनं आपल्या घरचा पत्ता रिक्षेवाल्याला सहज सांगितला. आपल्या घरी पोहोचल्यावर तिनं तिथे असलेल्या लोकांना सहज ओळखलं आणि घरातल्या मुख्य खोल्यांचा मार्गही सांगितला. शांतीनं इतर जागाही सहज ओळखल्या आणि जिथे तिने पैसे लपवले होते ती जागाही दाखवली. आपल्या वडिलांकडे गेल्यावर तिनं आपल्या आई वडिलांनाही ओळखलं आणि ती आपल्या आईला मिठी मारून खूप रडली. हे पाहून सर्व लोक हैराण झाले. आपल्या तपासादरम्यान केदारनाथचे एक मित्र पंडित रामनाथ चौबे यांनी एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली, ज्याची आम्ही इतर सूत्रांकडूनही माहिती केली. जेव्हा केदारनाथ दिल्लीत होते तेव्हा पंडित रामनाथ चौबे यांच्याकडे एक रात्र राहिले होते. सगळे झोपले होते, फक्त केदारनाथ, त्यांची पत्नी, मुलगा नवनीत आणि शांती खोलीत होते. नवनीत गाढ निद्रेत होता. केदारनाथ यांनी शांतीला विचारलं की जर मागच्या जन्मी तिला गाठ होती आणि ती आजारी होती तर ती उठू शकत नव्हती, अशा अवस्थेत ती गर्भवती कशी झाली? तेव्हा शांतीनं केदारनाथ यांच्या सोबतच्या संभोगाच्या संपूर्ण प्रक्रियेचं वर्णन केलं, ज्यामुळे केदारनाथ यांना पूर्ण विश्वास पटला की शांती त्यांचीच पत्नी लुगडी आहे. जेव्हा या घटनेबाबत शांतीदेवींना विचारलं गेलं तेव्हा ती म्हणाली, हो, ह्याच गोष्टीमुळे त्यांना माझ्याबाबत पूर्ण विश्वास बसला होता. एडवर्ड ऑस्ट्रियन यांची कथा. पॅट्रिशिया ऑस्ट्रियन हिच्या 4 वर्षाच्या मोठ्या मुलाला एडवर्डला पावसाच्या दिवसांची भीती वाटत असे. एकदा त्याच्या घशामध्ये काहीतरी अडचण निर्माण झाली आणि तो तिथे तीव्र दुखतंय अशा गोष्टी करू लागला. एडवर्डनं आपल्या आईला आपल्या गतजीवनाच्या गोष्टींची विस्तृत माहिती दिली, जी कदाचित पहिल्या महायुद्धाच्या वेळची गोष्ट आहे. त्यानं सांगितलं की त्याच्या गळ्याला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला होता. पहिल्यांदा डॉक्टरना त्याच्या खराब झालेल्या घशाचं कारण समजलं नाही. त्यांनी त्याचं टॉन्सिल काढून टाकलं. त्याच्या गळ्यामध्ये पुन्हा एक गाठ तयार झाली आणि डॉक्टरांकडे त्याचा इलाज नव्हता. जसं एडवर्डला आपल्या आईवडिलांनी आपल्या मागील जन्माबद्दल आणि आपल्या मृत्यूविषयी बोलण्यासाठी उद्युक्त केलं, त्याबरोबर त्याची गाठ गायब झाली. एडवर्डच्या डॉक्टरलाही समजलं नाही की गाठ नक्की गेली कुठे. डच क्लॉक याची कथा. ब्रूस व्हिटियर याला पुन्हा पुन्हा हे स्वप्न पडायचं की तो यहुदी माणूस आहे आणि आपल्या घरात आपल्या परिवारासोबत तो लपलेला आहे. त्याचं नाव होतं स्टेफन. एका यहुद्याला त्याच्या परिवारासोबत शोधून काढलं गेलं होतं आणि दुसऱ्या शहरात आणलं होतं. त्या शहरात त्याचा मृत्यू झाला होता. स्वप्नानंतर तो घाबरून अजूनही अस्वस्थ होतो. त्यानं आपली स्वप्न लिहून काढायला सुरुवात केली.
आणि एका रात्री त्यानं घड्याळाचं स्वप्न पाहिलं. त्याच सकाळी उठून त्यानं चित्र काढलं. व्हिटियरनं ते घड्याळ स्वप्नात एका जुन्या वस्तूंच्या दुकानात पाहिलं होतं. तो पुन्हा त्या दुकानात गेला. घड्याळ दुकानाच्या खिडकीतून दिसत होतं आणि अगदी त्याच्या स्वप्नातल्या घड्याळासारखंच होतं. व्हिटियरनं विचारलं की हे घड्याळ कुठून आलंय. तेव्हा असं समजलं की ते घड्याळ नेदरलंडच्या एका निवृत्त जर्मन मेजरकडून ते खरेदी केलं गेलं होतं. यामुळे व्हिटियरला खात्री पटली की तो खरोखरच त्याचा मागचा जन्म होता. जॉन रॅफेल आणि टॉवर पेड बर्मिंगहम इंग्लंडच्या पीटर ह्यूमला 1664 मध्ये स्कॉटिश सीमेवर आपल्या सैनिक पदावर तैनात केलेल्याच्या जीवनाशी निगडीत अशी स्वप्न पडू लागली. तो क्रोमवेलच्या सेनेचा सैनिक होता. त्याचं नाव होतं जॉन राफेल. संमोहन केल्यानंतर ह्यूमला इतर ठिकाणं आणि त्याबद्दलचं विवरण आठवलं. ज्या जागा त्याला आठवू लागल्या होत्या त्या जागी तो आपल्या भावाबरोबर जाऊ लागला आणि त्या अनेक अशा वस्तू मिळाल्या जिचा वापर त्या काळी होत होता. उदाहरणार्थ हॉर्स पर्स इत्यादी. एका गावातील इतिहासकाराच्या मदतीनं त्यानं सांगितलं की ह्या चर्च जवळ एक टॉवर असे ज्याच्या खाली एक येवचं झाड होतं. ही माहिती सार्वजनिक नव्हती आणि म्हणून इतिहासकार हैराण झाला होता की ह्यूमला ह्या गोष्टीची माहिती कशी काय. चर्च टॉवर 1676 मध्ये तोडून टाकला होता. स्थानिक माहितीनुसार जॉन राफेलने चर्चमध्ये लग्न केलं होतं. एक इतिहासकार रॉनल्ड ह्याने याबाबत पडताळणी केली आणि संमोहनाच्या माध्यमातून ह्यूमला त्या लग्नाचे काही प्रश्न विचारले. हटला पूर्ण विश्वास नाही बसला की ह्यूमला त्याच्या पुनर्जन्माविषयी काही माहिती आहे, कारण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांना समाधानकारक दिली नाही. गस टेलर याची गोष्ट. गस टेलर 18 महिन्यांचा होता तेव्हा तो सांगू लागला की तो त्याचा आजोबा आहे. बऱ्याच वेळा छोटी मुलं स्वतःच्या ओळखीबाबत भ्रमित होतात, पण हे काहीतरी वेगळंच होतं. त्याच्या आजोबांचा मृत्यू त्याच्या जन्माआधी 1 वर्ष झाला होता, पण तो बाळ मात्र असा समजत होता की तो म्हणजे त्याच्या आजोबांचा पुनर्जन्म आहे. कुटुंबाचे जुने फोटो दाखवल्यानंतर गसने आपल्या आजोबांचे ते 4 वर्षाचे असतानाचा फोटो ओळखला. एक कुटुंबाचं गुपित होतं ज्याचा उल्लेख कोणीही गस समोर केलेला नव्हता. आजोबांच्या बहिणीची हत्या झाली होती आणि तिचं शव कोणीतरी सॅन फ्रान्सिस्कोच्या बे मध्ये फेकून दिलं होतं. कुटुंब हैराण झालं जेव्हा 4 वर्षाच्या गसनं आपल्या बहिणीचा विषय काढला. गसच्या म्हणण्यानुसार देवानं त्याला एक तिकीट दिलं ज्यामुळे तो एका छिद्रातील रस्त्यावरून चालू शकत होता. त्यानंतर त्यानं गस म्हणून जन्म घेतला. इमा दिलावर याची कथा. लेबनॉनचा 5 वर्षाचा इमा दिलावर जवळच्या गावातल्या विषयी बोलू लागला. जे पहिले शब्द बोलला ते होते जेमिले आणि मेहमूद. आणि 2 वर्षाचा असताना त्यानं बाहेर अनोळखी माणसांना थांबवून ते त्याचे शेजारी होते असं सांगितलं. तो मुलगा आणि त्याच्या पालकांची इयन स्टीव्हन्सन यांनी पडताळणी केली. इमाननं आपल्या मागील जीवनाविषयी 55 वेगवेगळे दावे केले होते. इमादच्या कुटुंबानं स्टीव्हन्सन सोबत त्या गावाला भेट दिली आणि त्यांना ते घर मिळाले ज्या घरात राहिल्याचा दावा त्यानं केला होता. इमाद याच्या कुटुंबियांनी त्याच्या आठवणीची साधार पुष्टी करून दिली. इमादनं आपल्या पुनर्जन्मीचे काका मेहमूद आणि त्याची पुनर्जन्मीची प्रेयसी जमीला यांना फोटोत पाहून ओळखलं. त्यानंतर तो पूर्वजन्मामध्ये बंदूक कुठे बाळगायचा आणि कुठे ठेवायचा हे सुद्धा सांगितलं. आणि एका अनोळखी व्यक्तीबरोबर आपल्या सेनेच्या कार्यकाळाविषयी चर्चा पण करू लागला होता. सर्व मिळून इमादनं सांगितलेल्या 57 पैकी 51 अनुभव आणि ठिकाणं यांची पुष्टी झाली होती. नौसेनेचा लढाऊ पायलट जेम्स द थर्ड. अतिशय कमी वयात जेम्सला आपल्या नौसेनेच्या लढाऊ पायलटच्या जीवनाच्या आठवणी आठवू लागल्या. तो फक्त विमानाच्या खेळण्यांसोबत खेळत असायचा आणि काही वर्षात याचं रूपांतर एका वेडात झालं. तो पुष्कळ अस्वस्थ राहू लागला आणि फक्त विमान मारेकरी आणि विमान दुर्घटना यांच्याविषयीच बोलू लागला. जेम्स 3 वर्षाचा असताना आपल्या आईला लढाऊ विमानांमध्ये ड्रॉप टँक काय असतात ते सांगू शकला होता आणि तो एखाद्या कुशल वैमानिकासारखाच विमानाची तपासणी करू शकतो हे सुद्धा सांगू शकला. मुलानं आपल्या वडिलांना सांगितलं की तो नतोमा नावाच्या विमानातून उडत होता आणि त्याच्या सोबतच्या वैमानिकाचं नाव होतं जेक लार्सन. नतोमा खरोखरच एक पॅसिफिक विमान होतं आणि लार्सन तेव्हा जिवंत होता. जेम्सनं हे सांगितलं की त्याचा मृत्यू विमानात झाला. त्याच्या वडिलांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांना समजलं एच ज्युनियर नावाच्या वैमानिकाचा तिथे मृत्यू झाला होता आणि ते अगदी हैराण झाले कारण जेम्सनं जेम्स 3 या नावानं सही करणं सुरू केलं होतं. जेम्सच्या कुटुंबानं त्याच्या पुनर्जन्मीच्या बहिणीशी संपर्क केला तेव्हा त्याच्या बहिणीनं त्याच्यासाठी एक खेळण्यातलं विमान पाठवलं.
ते विमान भावाच्या मृत्यूनंतर नौसेनेनं बहिणीला स्मृतिप्रित्यर्थ दिलं होतं. रुथ सिमन्स. पूर्वजन्माच्या सर्वात सुंदर कथांपैकी एक आहे रुथ सिमन्स कथा. 1952 मध्ये तिनं संमोहनाच्या काही सत्रात भाग घेतला होता. त्याचा थेरपिस्ट मोरे बेनस्टीन यानं तिला जन्माच्या वेळेची आठवण करून दिली. ती अचानक आयरिश ढंगानं बोलू लागली आणि 19व्या शतकातल्या बेलफास्ट आयलंडच्या ब्रँडी मर्फीसारखी ओळख सांगू लागली. तिनं जे काही सांगितलं त्याला आधार काहीच सापडला नाही, पण तिला मिस्टर जॉन कॅरिगन आणि मिस्टर फर या दोघांनी ओळखलं. या दोघांच्या दुकानातून ती आपलं जेवण खरेदी करत असे. 1865 आणि 1866 सालच्या शहरांच्या निर्देशिकेमध्ये त्या दोघांची ओळख दुकानदार अशी होती. या कथेचा समावेश 1956च्या फॉर ब्रँडी मर्फी या चित्रपटामध्ये केला गेला आहे. बर्राबॉय कॅमेरून मकावले. कॅमेरून मकावलेचा जन्म ग्लासगो स्कॉटलंडमध्ये झाला होता. 2 वर्षाचा असताना तो आपल्या आईला सांगू लागला की तो स्कॉटलंडच्या पश्चिम तटावर असलेल्या बर्रा नावाच्या द्वीपावरचा आहे. त्यानं एका सफेद रंगाच्या घराचा आणि एका किनाऱ्याचा उल्लेख केला जिथे विमान उतरतं. त्याचा एक सफेद आणि काळा कुत्रा होता आणि त्याच्या वडिलांचं नाव होतं शेन रॉबर्टसन. त्याचा मृत्यू गाडीच्या दुर्घटनेत झाला होता. त्यानं त्या सफेद घराचं चित्र काढलं आणि त्याच्या दुसऱ्या आईची आठवण येते असं सांगितलं. जेव्हा मुलगा बर्राच्या आठवणीनं जास्त दुःखी होऊ लागला तेव्हा त्याची आई त्याला द्वीपाच्या सहलीवर घेऊन गेली. त्यांचं विमान त्या किनाऱ्यावर उतरलं. कुटुंबाला रॉबर्टसनचं घर मिळालं आणि त्यानं कुटुंबाच्या फोटोतील त्या काळ्या आणि सफेद कुत्र्याला आणि कारलाही ओळखलं, परंतु कुणालाही शेन नावाच्या कोणत्याही व्यक्तीची माहिती नव्हती. कॅमेरूनला घराचे सगळे रस्ते माहिती होते आणि तो प्रत्येक वस्तूची बरोबर ओळख पारखू शकला. जसजसा कॅमेरून मोठा झाला आपल्या आठवणी विसरून गेला, पण त्याला पूर्ण विश्वास होता की मृत्यू हा अंत नाही. गस टेलर प्रमाणे त्यानंही म्हटलं की तो एका छिद्रात पडला होता आणि आपल्या आईच्या पोटात त्यानंतर पोहोचला. प्रमोद शर्मा यांची कथा. प्रमोद शर्मा याचा जन्म 1944 मध्ये झाला होता. जेव्हा तो 2 वर्षाचा झाला त्यानं आपल्या आईला सांगितलं की तिला जेवण बनवायची गरज नाही, कारण त्याची बायको मोरादाबादमध्ये जिवंत आहे आणि ती त्याच्यासाठी जेवण बनवेल. मोरादाबाद त्याच्या घरापासून म्हणजे बिसोलीपासून 145 किलोमीटर लांब होतं. 3 ते 4 वर्षामध्ये प्रमोदनं मोहन ब्रदर्स नावाच्या दुकानाचा उल्लेख केला, जिथे तो त्याच्या कुटुंबियांबरोबर बिस्किट आणि पाणी विकत असे. त्यानं खेळता खेळता एक छोटंसं दुकान बनवलं आणि आपल्या कुटुंबाला मातीची बिस्किटं करून विकली. तो एका समृद्ध व्यापारी कुटुंबातून होता आणि आपल्या नवीन कुटुंबाच्या तंग परिस्थितीमुळे त्रासला होता. त्यानं आपल्या आईवडिलांना दही नका खाऊ सांगितलं आणि स्वतःही त्या दह्याला हात लावत नसे. त्यानं सांगितलं की त्याच्या मागच्या जन्मात तो दही खाऊन आजारी पडला होता. प्रमोदला आंघोळ करायला आवडत नसे. त्याचं कारण तो असं सांगे की मागच्या जन्मी त्याचा मृत्यू आंघोळ करताना झाला होता. प्रमोदच्या कुटुंबानं त्याला आश्वासन दिलं की एकदा का तो वाचायला शिकला की ते त्याला मोरादाबादला घेऊन जातील. तिथे गेल्यावर असं समजलं की एक कुटुंब होतं जे मोहन ब्रदर्स नावाचं एक सोडा आणि बिस्किटाचं दुकान चालवत असत. 1943 मध्ये प्रबंधक परमानंद मेहरा यांचा दही खाण्यानं आणि पोटाच्या दुखण्यानं मृत्यू झाला होता. परमानंद यांनी औषधीय स्नानाचा उपचार केला होता आणि मरणाच्या थोड्याच वेळापूर्वी त्यांना स्नान घातलं गेलं होतं. स्वर्णलता मिश्रा यांची कथा. जेव्हा स्वर्णलता मिश्रा 3 वर्षाच्या होत्या, वडिलांबरोबर आपल्या घरापासून साधारण 100 मैल दूर असताना त्यांना आपल्या घराकडे गाडी वळवायला सांगितली. त्यानंतर काहीच दिवसांनी त्यांना पुनर्जन्माच्या सर्व गोष्टी आठवल्या. त्यांनी सांगितलं की त्यांचं नाव बिया पाठक असं होतं आणि त्यांना 2 मुलगे होते. त्यांनी आपल्या घराबद्दल सांगितलं ते सफेद रंगाचं होतं आणि त्यांचे दरवाजे काळे होते. त्याच्या 4 खोल्या पक्क्या होत्या आणि बाकीच्या अजून बनवायच्या बाकी होत्या. त्यांना आपलं घर जुकुटियाच्या जिल्ह्यात मिळालं. घरापाठी एक मुलींची शाळा होती. स्वर्णलतानं सांगितलं की घशाच्या दुखण्यानं ती मृत्युमुखी पडली होती आणि तिचा इलाज जबलपूरचे डॉक्टर S.C. भाबरत यांनी केला होता. जेव्हा स्वर्णलता 10 वर्षाची होती तेव्हा ह्याबाबत पडताळणी करण्यासाठी स्टीव्हन्स यांचे साथीदार श्री N.H. बॅनर्जी त्यांना भेटायला गेले. तेव्हा त्यांच्या वडिलांमार्फत दिल्या गेलेल्या माहितीसंबंधी सत्यता शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना ते घर मिळालं, पण 1939 मध्ये जेव्हा बियाचा मृत्यू झाला तेव्हापासून ते पुष्कळ मोठं झालं होतं.
ते पाठक नावाच्या कुटुंबियांचं घर होतं, जो एक समृद्ध व्यावसायिक परिवार होता. मुलींची शाळा पाठकांच्या 100 गज पाठीमागे होती. त्यांनी कुटुंबाबरोबर चर्चा केली आणि सगळं सत्य समोर आलं. बिया पाठक यांचा मृत्यू 1939 मध्ये झाला आणि त्या आपल्या पाठी पती, 2 छोटी मुलं आणि कित्येक छोटी भावंड यांना दुःखात सोडून गेल्या होत्या. सत्य समोर यावं म्हणून 1959 मध्ये बियाचे पती, मुलगा आणि मोठा भाऊ न कळवता स्वर्णलताला भेटायला आले. स्वर्णलतानं पटकन भावाला ओळखून त्याच्या उपनावानं त्याला बॉब म्हणून हाक मारली. 10 वर्षाच्या स्वर्णलतानं एक एक करत खोलीतील ओळखीच्या सर्वांची ओळख पटवून दिली, कारण खोलीत काही अनोळखी लोक सुद्धा होते. शेवटी ती बियाचे पती चिंतामणी पांडे यांच्याकडे गेली आणि त्यांना पाहून लाजली. तिनं घरातल्या ओटीबाबत आणि कडुलिंबाच्या झाडाचा सुद्धा उल्लेख केला. तिनं बियाची खोली ओळखली जिथे तिचा मृत्यू झाला होता. येत्या वर्षात स्वर्णलता पुष्कळदा पाठक परिवारासोबत येऊन बोलली. तिचा तो परिवार आणि प्रत्येक लोकांशी त्यांचा प्रेमाचा संबंध प्रस्थापित झाला होता. त्या सर्वांनी तिला बियाचा पुनर्जन्म मानले होते. पाठक बंधू आणि स्वर्णलता राखीचा सण सुद्धा साजरा करत असत. एकदा अशा सणाला स्वर्णलता पोहोचली नाही आणि त्यामुळे त्यांचा भाऊ नाराज झाला, कारण त्यांना असं वाटलं होतं की मिश्रा कुटुंबापेक्षा त्यांचा तिच्यावर जास्त हक्क आहे. स्वर्णलताच्या वडिलांनी सुद्धा हे सत्य स्वीकारलं होतं आणि मान्य केलं होतं की त्यांची मुलगी बियाच आहे. बऱ्याच वर्षानंतर जेव्हा स्वर्णलताला वर शोधण्याचं ठरवलं, तेव्हा तिच्या वडिलांनी पाठक बंधूंची मर्जी सुद्धा विचारली. नंतर स्वर्णलतानं बॉटनीमध्ये उच्च शिक्षण घेतलं आणि तिचं लग्न झालं. ती सांगत असे की जेव्हा तिला कटनीची आठवण येत असे, तेव्हा तिला पुन्हा बियाच्या जीवनात परत जावं असं वाटत असे. परंतु मिश्रा परिवाराबाबत ती निष्ठावान होती. ती नियमित कटनीला जात असे आणि तिचं आता एका मोठ्या मुलीत रूपांतर झालं होतं. तरीही तिला तिच्या पुनर्जन्माच्या कहाणीबद्दल मात्र पूर्ण विश्वास होता. आत्ताच आपण पाहिलं की कसं या लोकांना नवीन जीवन प्राप्त झालं आणि त्यांच्या जुन्या आठवणींचं सजीव चित्र देखील त्यांच्या मनात राहिलं. वैज्ञानिक काहीही तर्क करू देत, पण हेही सत्य आहे की प्रत्येकाच्या जीवनात काही असे न उलगडलेले प्रश्न आणि रहस्य आहेत, ज्याचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही. कोणाला आगीची भीती आहे तर कोणाला अंधाराची. काही जण आयुष्यभर एकटे राहतात तर काही जण आयुष्यभर प्रेम शोधत राहतात. असं म्हणतात की मागच्या जन्मी केलेल्या कर्माचं फळ ह्या जन्मी मिळतं. कदाचित माणसाला आपल्या जीवनात मिळालेल्या दुःखाचं हे सुद्धा एक प्रमुख कारण असू शकेल. मित्रांनो, तुमचा पुनर्जन्म या विषयावर विश्वास आहे का? हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.